नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. मध्यंतरी मी ऐकलं होतं की ॲलन मस्क नावाचे एक सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी स्पेसमध्ये टेस्ला नावाची कार सोडली आहे. आज ज्या चिमुरड्याला मी भेटणार आहे ना, त्याचं सुद्धा हेच स्वप्न आहे. हाऊ इंटरेस्टिंग इज दॅट. आणि त्याला कार्स एवढ्या आवडतात की उठता कार, बसता कार, झोपता कार, हसता कार, शाळेत कार, घरामध्ये सुद्धा कार. चला तर मग भेटूया या कार वेड्या अन्वितला. स्पर्श सुखाचा, बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय, कसा आहेस तू अन्वित? चांगला आहे. तुला या कार्यक्रमामध्ये यायचं होतं राईट? हो. तू आई वडिलांना सांगितलं होतंस? हो. काय? की मला या कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे. अरे बाप रे, मग काय म्हणाले आई बाबा या कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे तर? की आपण घेऊया असं म्हणाले. आणि तू एपिसोड बघितला होतास? हो. मग त्याच्यात काय आवडलं तुला सगळ्यात जास्त? गेम्स. ओके, मग आपण आज सुद्धा गेम खेळूया. हा, आणि तुझ्याकडे खूप कार्स आहेत आणि तुला कार्स खूप आवडतात असं मी ऐकलंय. का आवडतात तुला एवढ्या कार्स? कारण ते रोडवर फास्ट चालतात. अरे बापरे, मग तुला फास्ट चालणारी गोष्ट आवडते का? पण मग ट्रक पण फास्ट चालतात, मग तुला ट्रक पण आवडतात? पण ते मोठे असतात. ओ, ट्रक्स मोठे असतात म्हणून ते फास्ट नाही चालू शकत. म्हणून ते फास्ट नाही चालू शकत. अच्छा. ट्रॅफिक असली तर फास्ट नाही चालू शकत. कोण ट्रॅफिक असेल तर? म्हणजे कोण नाही चालू शकत? आपण? ट्रक. अच्छा, ट्रक. ट्रॅफिक असेल तर ट्रक फास्ट नाही चालू शकत. आणि तू काय इन्व्हेन्शन करणार आहे गाडीचं? काय? ती उडवणारी कार बनवणार आहे. उडवणारी कार? ती लिमोझिन पेक्षाही मोठी असेल आणि ती सोलार एनर्जीवर चालेल आणि तिला खाली एक ब्लॅक वाली प्लेट असेल. ते थोडी ती प्लेट सोलार एनर्जी ती स्टोअर करून घेते त्याच्यात. नंतर रात्री ती त्या एनर्जीने चालते. बाप रे, वय वर्ष 4.5 आणि ह्यानी सॉलिड काहीतरी विचार केलाय. मला खूप मज्जा आली आहे. तुला हे कोणी सांगितलं का? तू स्वतःच विचार केला सोलार एनर्जी वरती अशी कार बनवायची, ब्लॅक प्लेट लावायची वगैरे? कोणी सांगितलं तुला हे सगळं? वा, व्हेरी नाईस. मस्त इन्व्हेन्शन आहे हा तुझं, मला आवडलंय. येस, सायंटिस्ट अन्वित. अन्वित, तुला झाडं, पानं, फुलं सगळं खूप आवडतं ना? का आवडतं? कारण ते सगळं पोल्युशन जे गाड्या करतात ते ओढून घेतात, त्याच्यापासून ऑक्सिजन बनवतं आणि सगळं आपल्याला देतं. ओ माय गॉड, याला केवढं माहिती आहे. झाडांपासून ऑक्सिजन मिळतो, हे किती छान आहे. मग तू काळजी घेतोस का झाडांची? हो. कशी घेतोस? त्यांना पाणी टाकतो, त्यांचा वास घेतो, ठीक आहेत का नाही. आणि तू कधी झाडांची गप्पा मारलीस का रे? नाही ना? पण मग तू ट्राय करून बघ. हा का? नक्की? मला सांग, तुम्ही आता ट्रिपला गेला होता? हो. कुठे? लेखा फार्मला. आणि काय केलंस तू तिकडे? तिथे राईड्स होते, रोलर कोस्टर पण होते, छोट्यांचं पण होतं आणि मोठ्यांचं पण होतं. आणि तू आम्ही खेळलं रोलर कोस्टर. सगळे मला चिटकूनच बसले होते. मी नव्हता घाबरत, बाकी सगळे घाबरत होते. तू घाबरला नाही? तुला भीती नाही वाटली? तुला कसलीच भीती नाही वाटत? इंजेक्शन पण झालं रोलर कोस्टर छोट्यांचं. काय झालं? उलट. ही मग पडली मुलं खाली? नाही. का? उलट झाल्यावर मुलं खाली पडणार ना? सीट बेल्ट लावलेला होता ना. अच्छा, सीट बेल्ट लावला होता. दिवाळीला सगळेजण तुम्ही एवढे 27 लोक एकत्र होतात? हो. काय केलं? आम्ही खेळलो खूप, फटाके उडवले आणि तर रॉकेट उडवले. रॉकेट खूपच भंगार होती, लावली तर डायरेक्ट युटर्न घेऊन खालीच चाली. मग सगळी परत आली युटर्न घेऊन? वरती एक पण रॉकेट नाही गेलं? एकच रॉकेट गेलं, बाकी सगळे जमिनीवरच पडले गच्चीवर. मग तू अजून लावलं असतंस तर अजून वर गेलं असतं? हो ना. तू मला सांग, आता घरी सगळेजण, आजी आजोबा, आई बाबा सगळेजण आहेत, तर तू सगळ्यांचं ऐकतोस का तुझ्या मनाचं करतोस?
सगळ्यांचं ऐकतो. आणि काय सांगतात तुला ते? कधी कधी माझ्या मनाचं करतो आणि कधी कधी ते त्यांचं ऐकतो. ओ व्हेरी स्मार्ट आन्सर. पण हे तुला कसं लक्षात येतं की आज आपण आपल्या मनाचं करायचं आहे का घरच्यांचं ऐकायचं आहे? हे कसं डिसाईड करतोस तू? डिसाईड नाही करत, आपलं आपलंच करतो. अच्छा, आपलं आपलंच करतो. ओके. तू मला म्हणालास आता की तुला अशी स्पेस मध्ये उडणारी कार बनवायची आहे. मग ती उडणारी कार तयार झाली, हा, जी तू सोलारवर बनवणार आहेस, मग त्याच्यानंतर काय करणार? तू स्पेस मध्ये जाणार का आई वडिलांना घेऊन जाणार? आई आणि बाबाला घेऊन जाणार स्पेस मध्ये, सगळ्या ग्रह दाखवणार आणि नंतर मून आणि सन जवळ घेऊन जाणार आणि परत घरी येणार. वाव. पण मग सन जवळ तुला हीट नाही लागणार का? नाही. का? ॲस्ट्रोनॉटचं जॅकेट घातलेलं असेल ना. ओ, त्यांनी ॲस्ट्रोनॉटचं जॅकेट घातलेलं असेल. आणि कुठल्या कलरची आहे तुझी ही कार? झेब्रा. झेब्रा. मस्त. आणि नाव काय आहे कारचं? नाव काय आहे? सुपर फास्ट फ्लाइंग कार. सुपर फास्ट फ्लाइंग कार. ऑसम. मला पण घेऊन जाशील ना तू? हा, नक्की घेऊन जाणार. येस. नमस्कार. नमस्कार. ह्याच्याशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली की खूप छान विचार करून स्वतःचा वेळ घेऊन अशी उत्तरं देतोय. तर नेहमीच हा असा होता का आत्ता असा वागायला लागलाय? नाही, ऍक्च्युली तो नेहमीच असा विचार करून बोलतो, पण आज काही स्मार्टली अजून बोलला असेल तर माहिती नाही. कारण त्याला हा कार्यक्रम खूप आवडतो आणि तो बऱ्याच दिवसांपासून बघतोय आणि नेहमी मागे लागतो आमच्या की मला या कार्यक्रमात जायचंय. आज त्यामुळे तो सकाळपासून खूप खुश आहे. सो स्वीट. तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात भाग घेऊ शकता. sprsha.vatsalyacha@gmail.com. तर ह्याच्या येण्याने पूर्ण आयुष्य तुमचं बदललं, राईट? अगदी. ऍक्च्युली त्याचा जन्म म्हणजे तो प्रीमॅच्युअर झाला. म्हणजे मला 31st वीक चालू होता तेव्हाच त्याचा जन्म झाला आणि सुरुवातीला थोडीशी धांदल उडाली आमची, पण त्याचं वजन 1.4 kg होतं जन्मताना. त्यामुळे आम्ही थोडेसे घाबरलेलो, पण पहिले 3 महिने सोडले तर त्यानंतर मग आम्ही खूप एन्जॉय केलं त्याचं बालपण आणि त्यांनी आम्हाला खूप एन्जॉय करायला मदत केली इन शॉर्ट. बाबा? हो, आणि तो जन्मला तेव्हा त्याचा रेस्पॉन्स बघून डॉक्टर अगदी त्यांचं कॅप्चर केले मुवमेंट ती, आणि ते असं त्यांचं म्हणणं पडलं की असं कॅप्चर मुवमेंट्स फार कमी बघायला मिळतात. तो जसं म्हणजे प्रीमॅच्युअर असतानाही तो जसं रेस्पॉन्ड करायचा, तर ते कॅप्चर केलेले मुवमेंट्स आहेत डॉक्टरने. त्यांनी मला मगासपासून सांगितलं की मला आईने हे शिकवलं, मी आईबरोबर हे डिस्कस केलं. तर ते आई आई असं खूप. तर तुमचं बॉन्डिंग थोडं वेगळं आहे का? आणि तुम्ही वेगळ्या लेवलवरती एकमेकांशी गप्पा मारता का? सुरुवातीला म्हणजे थोडीशी जास्ती केअर घेतल्या गेली प्रीमॅच्युअर असल्यामुळे, पण मग नंतर मला हे जाणवायला लागलं की खूप प्रेम केलं तरी पण मग तो अगदीच मला चिटकून राहील. त्याला थोडंसं इंडिपेंडंट करायला हवं, म्हणून मग मी त्याला थोडंसं नवीन गोष्टी दाखवणं, शिकवणं, बागेत नेणं, ही गोष्ट काय आहे, ती गोष्ट काय आहे, निदान फक्त इंट्रोड्यूस करणं काही नवीन, असं चालू केलं. आणि तो खूप इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे त्यांनी पटकन ग्रास्प करतो तो एकदम. तर त्यांनी लगेच मी काही सांगितलं की मग हे कसं असतं, मग ह्याच्यातनं काय शिकायला मिळेल, मग हे कसं चालते, हे कार वगैरे, हे त्याचं लहानपणापासूनच आहे. म्हणजे जन्मल्या पहिले खेळणं असेल तर त्याचं कारच होतं ते, आणि त्याला हॉट व्हील्सच्या कार वगैरे खूप आवडतात. तर तो पूर्ण म्हणजे त्याचं विश्वच असं आहे की तो स्वतःच तयार केलेलं त्याचं विश्व आहे की तो त्याच्यामध्ये राहतो, कार्स खेळतो. आणि जसं टेडी बेअर वगैरे आहे तो फक्त ते शोला असतात असं त्याला वाटतं, पण जे क्रिएटिव्ह वर्ल्ड आहे, सोलार सिस्टीमशी खेळेल, म्हणजे त्यांनी मला बॉल्सपासून बनवायला लावलंय सगळं ते. आम्ही म्हणजे तो मला येऊन माहिती सांगतो त्याच्याबद्दल स्वतःच की आई मग या ग्रहावरती काय आहे, मग इकडे पाणी आहे का, मग हे कसं ग्रहावरती मग लोक राहू शकतात का, असे त्याचे प्रश्न असतात. त्याला एक सामाजिक भान पण आहे ना, हो. त्याविषयी सांगा. एक किस्सा सांगते छोटासा. म्हणजे आता मागच्या महिन्यामध्ये मामे भावाचं माझ्या लग्न होतं, तिथे आम्ही सगळे गेलेलो. लग्नाची वेळ जवळ आली होती. मी पहिले त्याला तयार केलं आणि नंतर मी तयार व्हायला गेले. बाकीची मंडळी सगळी तयार होऊन बाहेरच्या खोलीत येऊन बसली आणि हा त्यांच्यासोबत मला न सांगता पुढे गेला. पुढे गेल्यानंतर कारमध्ये गेला आणि मी तयार होऊन बाहेर आल्यानंतर मला तो दिसेनासा झाला. मग मी एकदम घाबरले आणि इकडे तिकडे बघेपर्यंत या पठ्ठ्याचा मला फोन माझ्या मोबाईलवरती की आई मी लग्नाच्या ठिकाणी पोहोचलोय आणि मी इथे एक मामा आजोबा होते
त्यांना मी मोबाईल मागितला, त्याच्यावरून मी तुला फोन करतोय, तू काळजी करशील म्हणून मी मुद्दामून तुला फोन करतोय की मी इथे पोहोचलोय, कारण लग्नाची वेळ झाली होती आणि तू इथे आली नव्हतीस अजून तयार होऊन. एवढा विचार त्यांनी केला खूप जास्त आहे. त्यामुळे म्हणजे तो असं त्याला बॉन्डिंग स्वतःहूनच करतो. म्हणजे खरं तर त्याच्या नावाचाच अर्थ आहे की तो लोकांना जोडणारा. अन्वित या शब्दाचा अर्थ लोकांना जोडणारा. तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की खरंच बरं झालं आपण हेच नाव ठेवलं त्याचं. आता आपण एक गेम खेळणार आहोत. गप्पा तर खूप छान झाल्या आहेत, तर बघूया तुमच्यापैकी कोण याला जिंकून देणार आहे संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. ओके. खूप सोपं आहे, सामान्य ज्ञान, जनरल नॉलेजचे काही प्रश्न आहेत. ज्याला उत्तर येत आहे त्यांनी पटकन उत्तर द्यायचंय आणि जास्तीत जास्त स्कोअर करायचंय. ओके, दोघांसाठी आहे, एकासाठी थांबू नका. पहिला अगदी सोपा आहे, हा मला वाटतं हा पण उत्तर देईल. जन गण मन कुणी लिहिलं आहे? रवींद्रनाथ टागोर. एक पॉइंट बाबांना मिळालाय. यापैकी कोणता धातू लोखंडापेक्षा कठीण आहे? ए प्लॅटिनम, बी सोनं, सी पोलाद, डी निकेल. प्लॅटिनम. चुकलंय, निकेल उत्तर आहे. डॅश हा तारा सायन तारा म्हणून ओळखला जातो. मंगळ, शुक्र, बुध, शनी. त्याचं गाणं पण आहे. पास. शुक्र तारा. 1-0. महाराष्ट्रातील महिलांसाठीचे पहिले खुले कारागृह कुठे आहे? आधारवाडी कल्याण, आर्थर रोड मुंबई, पैठण, येरवडा पुणे. माझ्या मते आधारवाडी. चुकलंय, येरवडा पुणे. आपण पुण्यातच असो. लास्ट क्वेश्चन आहे, ह्याच्यावर ठरेल की आई की बाबा, कारण बाबांचा 1 पॉइंट ऑलरेडी आहे. सो आई, कम ऑन, यू कॅन डू इट आई. अष्टमीच्या दिवशी चंद्र डॅश दिसतो. अर्धा, पाव, पूर्ण की पाऊण? अर्धा. कोण पहिलं बोललं? मी. आई. सो 1-1. दोघंही जिंकलेत असं म्हणायला हरकत नाही. तुमच्यामध्ये टाय झालाय, जोरदार टाळ्या. तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. फारच समंजस आणि गुणी नातू आहे बरं का तुमचा. तर मी सुरुवात आजी आजोबांपासून करणार आहे. तर आजोबा, आपल्याकडे एक आध्यात्मिक हे आहे, तर त्याविषयी काय सांगाल? आमच्या घरात पूर्वापारपासून संस्कार चांगले झालेले आहेत. देवाबद्दल सगळ्यांना भक्ती आहे आणि आमच्या सगळ्यांमध्ये सर्वांबद्दल प्रेम, दया, करुणा आहे. त्याच्यामुळे देव आमचं सगळं भलंच करतो अशी आमची आशा आहे आणि सगळ्यांनी असंच सगळ्यांना प्रेम द्यावं अशी माझी इच्छा आहे. आणि तेच सगळं मला वाटतं हेच विचार अन्वित मध्ये सुद्धा आलेले आहेत. आजीबाई? अन्वित बद्दल एकच सांगता येईल की जर टीव्ही पाहायचा असेल आणि मोबाईल येत नसेल तर त्याच्याकडनं शिकून घ्यावा. सगळे ऍप्लिकेशन येतात का? आजी, तुम्ही छान सिंगर आहात, तर कुठला पाळणा म्हणायचा तो आम्हाला ऐकायचा आहे. हलक्या हलक्या कळ्या फुलानो करू नका ग घाई, निजले माझे बाळ राजे, गाते मी अंगाई. येस. दोन्ही कुटुंब आहेत आमचे, तर दोन्ही कुटुंबांमध्ये जे जिव्हाळ्याचे संबंध आहेत तर त्याच्या येण्यामुळं ते आणखी सुदृढ झाले आहे. किती छान. काका? अन्वितबद्दल सांगायचं झालं तर तो खूपच नॉटी आणि मस्तीखोर आहे. आता परवाचीच गोष्ट होती, त्यांनी रव्यामध्ये पूर्ण चहा ओतला, तर कदाचित त्याला कोणती नवीन रेसिपी किंवा अशी अशी काहीतरी क्रिएटिव्ह असेल त्याच्या डोक्यात. ओतला तो बंद ठीक आहे, निवडायला नाही ना लावला पण. ते नंतरचं काम आईचं असतं. तर आपण आता एक गंमत करायची का सगळ्यांनी मिळून? जी आपली पारंपरिक अशी शब्दकोडी आहेत बघा, एखादं वर्णन घ्यायचं आणि त्याच्यावरून ती गोष्ट किंवा वस्तू ओळखायची, तसं काहीतरी करूया. तर ती शब्दकोडी मी तुम्हाला सांगेन, ज्याला उत्तर येतंय त्यांनी पटकन हात वर करायचा आणि माईकवर उत्तर द्यायचं. ओके, सुरुवात करूया. पहिलं अगदी सोपं आहे. डोक्यावर तुरा असतो,
कृष्णाच्या मुकुटावर सजतो, आकाशात काळे मेघ दाटले, थुई थुई नाचणाऱ्याचे पाऊल टाकले. मोर. अरे मला बोलू तर द्या आधीच आणि उत्तर बरोबर आहे. टाळ्या. ओके. हिरवी हिरवाई हिरवागार रंग. हा, हिरवी हिरवाई हिरवागार रंग, इटुकले पिटुकले नक्षीदार अंग, औषधाला गडू पण चवीला कडू. कोण? कारलं. अजून नाही. कडुलिंब. अगदी बरोबर आहे, पण उत्तर गोड आहे. आटंगण पटंगण लाल रान आणि 32 पिंपळांना एकच पान. तोंड. अगदी बरोबर. या उत्तराचं तोंडसुख तुम्हाला मिळालंय. सगळे गेले रानात आणि झिपरी पोरगी घरात. नारळ. नाही, जवळपास आहे, पण घरातलीच एक वस्तू आहे. झाडू. अगदी बरोबर. अरे सॉलिड आहे या. तुमचं वाचन दांडगं असणार आहे, आय एम शुअर. ओके. मुकुट ह्याच्या डोक्यावर, जांभळा झगा अंगावर, काटे आहेत जरा सांभाळून, चवीनी खातात मला बाजून. वांगे. अगदी बरोबर आहे. मस्त रंगली आपली गंमत. आता थोडंसं गेम कडे वळूया. आपण एक छानसा गेम खेळायचा आहे आणि तुम्ही याला जिंकवून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक इंटरेस्टिंग गेम. तुम्ही बघताय की तुमच्या समोर काही बॉल्स आहेत आणि काही कप्पे आहेत. ठीक आहे, तर या कप्प्यांमध्ये तुम्हाला बॉल टाकायचा आहे, पण ट्विस्ट असा आहे की फुंकर मारून. आणि एका कप्प्यामध्ये एक तरी बॉल जावा अशी अपेक्षा आहे. त्याच्या पुढे जितके जातील तेवढे बोनस पॉइंट्स असतील. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं आणि तुम्ही याला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. कोण जिंकणार, आई की बाबा? बाबा. अरे बापरे, बाबा तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. चला तर मग सुरुवात करूया. ओके, तुम्ही चेअर अप करायचं. तुम्ही सगळे ह्यांना, तुम्ही ह्यांना. ओके, मी अन्वितच्या टीम मध्ये. ये मी आणि अन्वित एका टीम मध्ये. युअर टाइम स्टार्ट्स नाव. झालं गेलं. एक मिनिट झालंय. व्हेरी गुड आई, व्हेरी गुड. दोघांचाही स्कोर आहे 6-6. टाय झालाय. आणि तुम्ही दोघांनी अन्वितसाठी जिंकली आहे झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. तर हा होता अन्वित. यांनी आपल्या आई बाबांना सांगितलं की मला या कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे आणि त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. तुम्ही सुद्धा साधा. आमचा ईमेल आयडी आहे sparsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.